तर ह्या आठवड्यात म्हणजे बिग बॉसच्या 6 मधील पहिल्या आठवड्याची वोटिंग ट्रेंड काल दुपारी शुक्रवारी 12 वाजता बंद झाली. तर तुम्हाला मी पूर्णपणे वोटिंग ट्रेंड्स मध्ये कोण आहे नंबर 1 वरती आणि कोण आहे 9 नंबर वरती आणि एक ट्विस्ट सांगणार आहे. तो 99.99% खरा होण्याचे चान्सेस आहेत. तर पुन्हा एकदा स्वागत आहे बिग बॉस विचार मंच मध्ये. त्या आठवड्यामध्ये टोटल 9 सदस्य नॉमिनेशन टास्क मध्ये होते. तर 9 मधील 4 जेंट्स आणि 5 लेडीज होते. तर 4 जेंट्स कोण कोण होते तुम्हाला पहिल्यांदा सांगतो. पहिल्यावर करण आहे, रोशन आहे, त्यानंतर प्रभू आणि 4 नंबर आहे सागर आणि ते 5 जण लेडीज कोण आहेत. दीपाली सय्यद आहे, अनुश्री माने, राधा पाटील, दिव्या शिंदे आणि रुचिता जामदारकर. तर ह्यामध्ये पहिल्या नंबरवर कोण आणि 9व्या नंबरवर तुम्हाला मी वोटिंग ट्रेंड सांगतो. तर पहिल्या नंबरवरती आहे रोशन भजनकर. रोशन भजनकरला खूप सारा चांगला बाहेरनं सपोर्ट भेटत आहे, कारण की त्याचं ते एक कार्ड बोलतात ते मी की ते गरिबी कार्ड आहे, हमालीचं कार्ड आहे, त्यामुळे त्याला वोटिंग चांगली होते. पण त्या बिग बॉसच्या म्हणजे टायमिंग बिग बॉस स्क्रीन टाइम त्याचा खूप सारा कमी आहे. 2 नंबरवरती आहे करण सोनावणे. करण सोनावणेला मुंबईचे त्याचे इन्फ्लुएन्सर फ्रेंड चांगली वोटिंग अपील करत आहे आणि तो वोट्स पण त्याला चांगले पडत आहे. तर 2 नंबरवर करण सोनावणे. 3 नंबरवर आहे प्रभू शेळके. तर प्रभू शेळकेला त्याचे इंस्टाग्रामवर 23 लाख फॉलोअर्स आहे, त्यामुळे त्याला गावच्या साईडून पण चांगला सपोर्ट होत आहे. तर 4 नंबरवरती आहे दिव्या शिंदे. दिव्या शिंदेला पण खूप चांगला सपोर्ट भेटत आहे, कारण की त्याची ती फॅन फॉलोइंग पण खूप चांगली आहे इंस्टाग्रामवरती आणि तिला ग्राउंड लेवलवरनं पण सपोर्ट चांगला होत आहे. 5 नंबरवरती आहे सागर कारंडे. कारंडेला कारण की चांगला सपोर्ट भेटेल बिकॉज ऑफ दी म्हणजे ती तन्वीवर तिची भांडण झाली आणि तिने प्रोफेशन काढलं होतं, त्यामुळे सागर कारंडेला चांगले वोटिंग होत आहे. तर 6 नंबरवरती अनुश्री माने. अनुश्री माने खरंच ती खूप स्मार्टली गेम प्ले करत आहे बिग बॉसच्या घरात. ती उगाच कुणावर वैर घेत नाही ती तन्वी सारखं, त्यामुळे ती 6 नंबरची वोटिंग. आणि 7 नंबरवरती आहे दीपाली सय्यद. दीपाली सय्यद खूप म्हणजे गुड बुक्स मध्ये काय करते, गुड बुक्स नाही बोलू शकत पण ती चांगला खेळण्याचा प्रयत्न करत आहे. आणि 8 नंबरवरती आहे रुचिता जामदार. तर रुचिता जामदारला वोटिंग होत आहे. तर त्यानंतर 9व्या नंबरवर आहे ते राधा पाटील. तर राधा पाटीलचं तुम्ही लास्ट वीकमध्ये ह्या वीकमध्ये तुम्ही बघता तर काहीच गेम दिसला नाही, नुसते ती मी काय करेल ना ते दाखवेल असेच तिची ऍक्शन चालते, पण तिने अजून काहीच केलं नाही. फक्त ते कालच्या एपिसोडमध्ये तिने त्या प्रभूवर भांडण केले, म्हणजे प्रभूंनी काहीतरी बोला आणि ती डायरेक्ट त्याच्या अंगावर गेली. हे पूर्णपणे चुकीचं आहे. म्हणजे अशी आहे वोटिंग. नंबर 1 होते रोशन आणि 9 नंबर आहे राधा पाटील. तर माझा ट्विस्ट असा आहे की बिग बॉस असं मला वाटते की ह्या आठवड्यात कुणालाच बाहेर काढू शकत नाही आहे की ते 99.99% खरवण्याचे चान्सेस असतात, होऊ शकतो. कारण की 9च्या 9 कंटेस्टंट 9 नाही बोलू शकत, त्यातले 8च कंटेस्टंट चांगला कंटेंट देत आहे. रोशन भजनकरला सोडून ते चांगले कंटेंट देत आहे, त्यामुळे बिग बॉस त्यांना काढण्याची शक्यता खूप कमी आहे, खूप म्हणजे खूप कमी आहे. कारण की ते ओमकार राऊत, ते लोक ओमकार राऊत, आयुष, संजीव हे लोक असते नॉमिनेशनमध्ये 100% त्या लोकांनी काढलं असतं. पण हे जे 9 कंटेस्टंट येणाऱ्या दिवसामध्ये चांगले कंटेंट देऊ शकतात. हे माझा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे की बिग बॉस आठवड्यात कुणालाच नाही काढणार. तुम्हाला वाटतं कमेंट नक्की सांगा आणि व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नक्की विसरू नका. थँक्यू सो मच.